श्रीमंत व्यक्तींना लक्ष करून बाथरूममध्ये महिला असं काही करत होती की प्रकरण ऐकताच लोकांनी तोंडात बोटं घातली. फॅशन डिझायनर महिला दीपा आवतगी वय वर्ष 33 असं या महिलेस अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे. दीपा आणि तिचा मित्र शिवानंद हे दोघे हे कृत्य करत होते. शिवानंद हा दीपा हिला श्रीमंत लोकांबद्दल माहिती पुरवत असे. त्यानंतर आरोपी दीपा इंस्टाग्राम आणि फेसबुकद्वारे श्रीमंत लोकांशी ओळख करून नंतर ती अश्लील गप्पा मारत असे आणि त्यांना बेळगाव शहरातील एका लॉजला भेट देण्यासाठी आमंत्रित करत असे. अशा रीतींनी दोघं श्रीमंत व्यक्तींना लुटत होते. दीपाच्या बोलण्यावरून लॉजमध्ये येणाऱ्या व्यक्तीला दीपा अंघोळ करून परत येण्यास सांगायची आणि तो बाथरूममध्ये जाताच ती बाहेरून दरवाजा बंद करायची. त्यानंतर ती संबंधित व्यक्तीचा मोबाईल, पैसे आणि गाडीच्या चाव्या घेऊन चोरून पळून जायची. तिची ही दृश्य CCTVमध्ये कैद झाले. बाथरूममध्ये अडकलेल्या व्यक्तीला ती वेगळ्या नंबरवरून फोन करून पैशांची मागणी करायची. पैसे न दिल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी द्यायची अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी बेळगाव टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि निरीक्षक परशुराम पुजेरी यांच्या नेतृत्वाखाली पथकानं दीपा हिला अटक केली आहे. पोलिसांनी एकूण 32,86,000 रुपयांच्या वस्तू जप्त केल्या. त्यामध्ये एक फॉर्च्युनर कार, एक मारुती सुझुकी S क्रॉस कार, 11 मोबाईल फोन, एक टॅब, एक डोंगल, 3 गाडीच्या चाव्या आणि 14,000 रुपये रोख रक्कम समाविष्ट आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.